नमस्कार मंडळी, आज आपण अगदी मस्त असा कुरकुरीत खायला चवदार असा घरच्या घरी साबुदाणा वडा बनवणार आहोत। तर हे मी जास्त प्रमाणात बनवत आहे। तर 1 किलो साबुदाणे वडे कसे बनवायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर वेळ न घालवता चला मग बघूया कुरकुरीत साबुदाणा वडा कसा बनवायचा। तर इथे मी 1 किलो साबुदाणा घेतलेले आहे। मापाच्या कपाने मोजलं तर हे 5 कप साबुदाणा भरतो। तर इथे मी एका पातेल्यामध्ये 5 कप साबुदाणा टाकून घेतलेला आहे। तो आपल्याला धुवून घ्यायचा आहे 2-3 वेळा। त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी टाकून भिजवायचा आहे। तर इथे मी हा साबुदाणा रात्रीच भिजायला ठेवत आहे। तर साधारण हा 7 ते 8 तास भिजला जातो, मग छान भिजला जातो। तर आपण हा झाकून ठेवूया आणि सकाळी बघूया। तर सकाळी मी इथे 15 ते 18 तिखट हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, 2 इंच आलं हे मिक्सरच्या जारमध्ये टाकून याचा ठेचा तयार करून घेत आहे। त्यानंतर बघा साबुदाणा आपण बघूया। साबुदाणा छान भिजलेला आहे। रात्री मी 11 वाजता भिजवला होता, सकाळी 7 ते 8 वाजता हा आपल्याला छान भिजून भेटतो। हा मोठ्या भांड्यात काढून घ्यायचा मोकळा करून। त्यानंतर इथे मी मोठे 8 बटाटे उकडून घेतलेले होते, त्याची साल काढून बटाटे आपल्याला चुरून घ्यायचे आहे। वजनाने हे साधारण 1 किलो बटाटे होते। तर त्यानंतर इथे 2 चमचे जिरं टाकून घेते, हिरव्या मिरची आणि आल्याचा ठेचा टाकून घ्यायचा। यामध्ये आता आपण अर्धा लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे। त्यानंतर बारीक कापलेली कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आपल्याला। आणि इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेले होते, त्याचं जाडसर कूट करून घेतलेलं आहे। तर मापाच्या कपाने 2.5 कप भरून कूट आहे। तर वजनाने साधारण अर्धा किलो दाण्याचं कूट आहे। मस्त खमंग भाजून त्याचं जाडसर कूट करायचं, ते सगळं टाकून घेतलेलं आहे। आणि आता आपण हे हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, छान असं एकजीव झालं पाहिजे। तर यामध्ये तुम्ही जिरं कोथिंबीर खात नसाल तर स्किप करू शकतात। तर हे आपण मस्त हाताने असं सगळं मळून घ्यायचं आहे। आणि हे सगळं व्यवस्थित मळून झालं त्यानंतर हे 10 मिनिटं आपण असं ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण तेल गरम करायला ठेवायचं। आता तोपर्यंत आपण चटणी बनवून घेणार आहोत। तर मिक्सरच्या जारमध्ये मी इथे 2.5 कप भरून दही टाकून घेतलेली आहे। ही घरगुती छान अशी घट्टसर दही आहे। त्यानंतर मापाच्या 1 कप भरून भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे। चवीपुरतं मीठ टाकायचं थोडंसं आणि साखर टाकायची 3 ते 4 चमचे भरून। त्यानंतर लाल मिरची पावडर टाकायची आहे, मी इथे 1.5 चमचा भरून टाकत आहे। यामध्ये तुम्ही काश्मीरी लाल मिरची पण टाकू शकता 1 चमचा भरून, छान रंग येतो त्याने। आता यामध्ये मी अर्धा ते 1 चमचा भरून जिरा पावडर टाकून घ्यायची आहे, थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि आपल्याला हे मिक्सरमधून छान असं वाटून घ्यायचं आहे। आता इथे अगदी थोडंसं पाणी वापरू शकता आपण, अर्धा कप भरून, किंवा तुम्हाला जशी घट्ट पातळ हवी त्याप्रमाणे। आता ही चटणी आपण एका भांड्यात काढून घेतलेली आहे। यावर आपण तडका द्यायचा। 1 पळी तेल गरम केलं, थोडंसं पाव चमचा जिरं आणि 2 सुक्या काश्मीरी लाल मिरच्याचे तुकडे करून ते मस्त कडकडून घेतले। छान हा तडका आपण या चटणीवर टाकून घ्यायचा, आपली चटणी तयार आहे। त्यानंतर इकडे बघा 10 मिनिटानंतर हे पीठ आपण साबुदाणा वड्यांचं पुन्हा एकदा थोडं मळून घ्यायचं आणि हाताला पाणी लावून हे वडे आपण बनवून घ्यायचे आहे। तर छोटे मोठे आपल्या आवडीप्रमाणे करायचे आहे। तर इथे मी असे मस्त असे बनवून घेते मोठे मोठे। साईडला मी 1 किलो तेल गरम करायला ठेवलेलं आहे, ते आपण आधी खूप व्यवस्थित तापून घ्यायचं, नंतर मध्यम आचेवर हे वडे आपल्याला तळायचे आहे। तर इथे बघा मी असे हे वडे बनवून घेत आहे। तर इथे आपण छोटे मोठे जसे केले त्याप्रमाणे इथे वडे तयार होतील। तर इथे माझे 65 ते 70 साबुदाणा वडे तयार होणार आहे। तर इथे तेल छान तापलेलं आहे, गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि वडे असे कडाकडानी सोडत जायचं आहे। आणि याला अजिबात लगेच हात लावायचा नाही, हे 1-2 मिनिटात असे मस्त वरती येतात। हे बघा हे छान तळले जात आहे। हे वरती आले की आपण हलक्या हाताने हे पलटी करून घ्यायची आहे, म्हणजे छान दोन्ही बाजूने रंग सोनेरी येईपर्यंत आपल्याला हे तळायचे आहे। मस्त कुरकुरीत होतात, छान तळले जातात, तुम्ही बघू शकतात। मस्त आता रंग बदललेला आहे, सोनेरी रंगावर छान तळून घेतलेले आहे मी। आणि हे वडे आता आपण काढून घ्यायचे।
याचं तेल निथळून घ्यायचं आणि गरमागरम आपण साबुदाणे वडे खायला घ्यायचे आहे. मस्त तळलेली मिरची, आपली दहीची चटणी तयार आहे. कुरकुरीत साबुदाणा वडा तयार आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली तसं कमेंट करा, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटू पुन्हा एका साध्या सोप्या घरगुती रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.